आमचं सरकार आदिवासी समुदायाची संस्कृती आणि परंपरांचं जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजेच आदिवासी गौरव दिनानिमित्त बिहारच्या जमुई इथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षाची सुरुवात केली। यावेळी त्यांनी एका स्मृती नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशन केलं। एनडीए सरकार ने पुरानी सरकारों की सोच को बदल दिया। हमने इन जिलों को आकांक्षी जिले घोषित किया और वहां नए और ऊर्जावान अफसरों को भेजा। मुझे संतोष है आज कितने ही आकांक्षी जिले विकास के कई पैरामीटर्स पर दूसरे जिलों से भी आगे निकल गए हैं। इसका बहुत बड़ा लाभ मेरे आदिवासी भाई बहनों को हुआ है। साथियों, आदिवासी कल्याण हमेशा से एनडीए सरकार की प्राथमिकता रहा है। ये अटल बिहारी वाजपेयी जी के नेतृत्व वाली एनडीए सरकार ही थी जिसने आदिवासी कल्याण के लिए अलग मंत्रालय बनाया। आदिवासींच्या हितासाठी केंद्र सरकारनं पीएम जनमन आणि धरती आबा आदिवासी उत्कर्ष ग्राम अभियान योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं। उत्कर्ष ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी गावांच्या विकासासाठी 80,000 कोटी रुपये निधी दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। त्याशिवाय आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा गौरव उपवन विकसित केली जातील अशी घोषणाही त्यांनी केली। या आधीच्या सरकारांनी आदिवासी परंपरा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन संवर्धन करण्यासाठी काहीही केलं नाही अशी टीकाही त्यांनी केली। काँग्रेसनं बिरसा मुंडा, सिदो कान्हू आणि इतर आदिवासी वीर योद्ध्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं असंही ते म्हणाले। सरकारनं अनेक कल्याणकारक योजनांमधून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांचं शिक्षण, आरोग्य यावर भर देत सरकारनं सुरू केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली। भारताच्या पारंपरिक वैद्यकशास्त्रात आदिवासी समुदायाचं महत्त्वाचं योगदान असून केंद्र सरकारनं आदिवासींच्या मूळ वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत या ज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय प्रचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम सुरू केलं आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या आदिवासी समुदायांच्या विकासासाठी 6,640 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली। भारताची संस्कृती आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी शेकडो वर्ष ज्या समाजानं लढा दिला तो समाज म्हणजे आदिवासी समाज असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजानं दिलेल्या योगदानाचं महत्त्व नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं।